गरजती जय जयकारी बाळा जो जो रे शिवबा मस्त रंगी. हॅलो गाईस, तर पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं ब्रँड न्यू ब्लॉग मध्ये. तर धावपळीच्या या दिवसामध्ये तर सगळं रेडी झालं. पानाचाच होता बाकी आणि फुगा बिगा लावतो ना या वियांचा मदत करताना ना हे फुगा ना या जमा करा. तर मावशीच पण आली. मम्मी काय बोलतो तरी पानाचाच होता. मी नदी दिस पानाचाच झोला घेते. सगळं रेडी होत चाललंय गाईचा या. वीडियो 15 नवंबर पाहुणे आली तरी गायची आजकाल. आमचं काम झालं, पाहुणे आली त्याच्यानंतर कैसा वाटतंय सेटअप. हिरो सगळी तयारी झाली. काय काय बोलशील? नाव घेशील ना? तुलाच नाव घेवायचं आहे. नमस्कार. लागेल का? पेढा ठेवतो. ती पोरता तर घालून जाणार नाही म्हणजे पट्टी आहे म्हणून. मग ती पोरीला काय करा एकदा फक्त पाण्याला वर्षभर द्यास ना, कारण जागा कमी आहे. नाम घ्या, लक्ष्मण घ्या पाण्याला चल बरं घ्या. बरं गोविंद घ्या, गोपाल घ्या. आता तुम्ही देव्यांची नावं देऊ शकता. शिवबा मस्त रंगी. जो जो रे कुलभूषणा दशरथानंदना निद्रा करी बाळा मनमोहना रामा लक्ष्मणा बाळा जो जो रे
पालन लांबिळला अयोध्येसी दशरथाचे मौशी पुत्र जन्मला ऋषिकेशी कौशल्येच्या कुशी बाळा जो जो रे रत्न जडित पालक झलके औलिक वरती पहुडले कुलदीपक त्रिभुवन नायक बाळा जो जो रे हालवी कौसल्या सुंदरी धरून ज्ञान दोरी पुष्पे वर्षिली सुरवरी गर्जती जय जयकारी बाळा जो जो रे विश्वव्यापका रघुराया निद्रा गरिबा सखिया तुझवर कुरवंडी करोनिया सांडून आपली काया बाळा जो जो रे येऊनी वशिष्ठ सत्वर सांगे जन्मांतर राम परब्रह्म साचार सातवा अवतार बाळा जो जो रे याग रक्षुनिया अवधारा मारुणी रजनीचरा जाईल सीतेच्या स्वयंवरा उद्धरी गौतम द्वारा बाळा जो जो रे वर्णिल जानकी स्वरूपा भंगुनिया शिवचापा रावण लज्जिता महाकोपा पण नवे हा सोपा बाळा जो जो रे सिंधू जलडोही अवळीला नामे तरतील शिला त्यावर उतरून या दयाळा नेईल वानर मेला बाळा जो जो रे समूल मर्दून रावण स्थापियला बिभीषण देव सोडविले संपूर्ण आनंदले त्रिभुवन बाळा जो जो रे राम भावाचा भुकेला भक्ताधीन झाला दास विठ्ठले ऐकिला पालना गाईला बाळा जो जो रे जुलवा पालना पालना बाल शिवाजीचा जुलवा पालना पालना बाल शिवाजीचा चंद्र जसा हा इंद्र शोभतो पुत्र जिजाऊचा चंद्र जसा हा इंद्र शोभतो पुत्र जिजाऊचा जुलवा पालना पालना बाल शिवाजीचा जुलवा पालना पालना बाल शिवाजीचा गाली टीट लावणी बाला काजल घाला डोळा उंच अंगड घालून त्याच्या पायी परवाला गाली टीट लावा बाळा काजल घाला हो हलके हलके जो जवा बाळाचा पालना पालण्याच्या मधोमध फिरतो फिरणा अंतरली मऊ मऊ मखमालीची छया निजली कानात हळूच भेटा ग आज बाई इंद्राचा दरबार ठेवणा पालण्याच्या मधोमध फिरतो खेळणा हलके हलके काय नाव आहे न्यासा न्यासा नायसा न्यासा दोन्ही पण पुरा नाव कसा वाटला नाव मस्त ना ओके ऋत्वी नाव काय ऋत्वी कॉलर काय विषय आहे प्रॉपर इंग्लिश नाव ठेवलं गाईच इंग्लिश नाव नॅसा नॅसाचा अर्थ काय माहितीये का न्यू बिगिनिंग नवीन सुरुवात तुला सांगते नाव बोला भाऊ काय का नाही नाव बोल नाव काय न्यासा बोल बोल न्यासा न्यासा किंवा नायसा नायसा काय वाटतं तुला चांगला न्यासा का न्यायसा बोल शूटिंग चालली पिक्चरची काय बोलत सोय का नाही
गाईच भाव विकना तुम्हाला वाटतंय पण आई शपथ नग बिक आई शपथ डेंजर बघ ऐसा भाव विकायला जाणार होतीस ना आईसा बोट कापल ऋतवी भाव विकायला जाणार होती चिंबोरे काला झार चिंबोऱ्या झार चिंबोऱ्या चिंबोऱ्या झारे त्या आधीनं मी बोलतो चिंबोरे काल जाणार आहे दोघा चिंबोऱ्याला सुंदर असा प्रोग्राम कंप्लीट झालेला आहे दीदी आमच्या हाताची गोल्या गावाची बिर्याणी डान्स कवा शिकवशील म्हणा स्टेप दाखवू तुला हा ते तू एक नंबर डान्सर आहे ती इंस्टावर का इंस्टाचं नाव काय नाही पच्चू नाव आहे पच्चू डान्स करते का डेंजर मला आता शिकायलाच लागेल क्लास एक डान्स दाखव तो दाखव नाही पोरात आहे ना मस्त झोपली पालण्यात टाकली तर डायरेक्ट झोपायला लागली नाव ते दिवस मम्मीला कीड लागलेला पालण्यात टाकली तर झोपली मस्त नाव बघा न्यासा पण होतंय ना नायसा पण होतंय तर तुमच्या वय काय प्रोनाऊन्स करायचं तर मला नायसा बेटर वाटतंय भावना न्यासा वाटतंय ते काही बोलू शकता इंग्लिशमध्ये आपण प्रोनाऊन्स केला ना तर न्यासा होतंय न्यासा पण होतंय नायसा होतंय निसा होतंय लई काही ना काही बोलत राहतो बरं की चला मस्त झाला कार्यक्रम डेकोरेशन पण मनाला आवडला नाही डेकोरेशनचा तुम्हाला कालच्या ब्लॉगमध्ये तुम्ही बघला असाल तर त्याचा नंबर पण देते डिस्क्रिप्शनमध्ये पण सगळं टाकतंय इन्स्टा आयडी वगैरे अजय इव्हेंट्स करून तो नंबर पण येत असेल तर तुमच्या घरात काही इव्हेंट असेल तर त्याच्याशी कॉन्टॅक्ट करा तुम्हाला मस्त डिझाईन करून देईल चला काय विषय माहिती आहे का आज यो कार्यक्रम आमचा व्यवस्थित झाला आणि उद्या रक्षाबंधन त्यानिमित्त माझे 1000 रुपये जाणार आहेत तर कसा वाटतंय तुम्हाला नको देव आयशी बहिणीच पाहिजे काय आणि तू उलट तू देणारच बोलता लाडकी बहिणी चालन त्यांची लाडकी बहिणी आले ते अशी बोलतो स्मूथनिंग करत आहे का केसाची म्हणजे केस सरळ करत का मम्मी आपला भरला असता तर तू जो केला असता ना केस सरळ मावशीच पण करेल का केस सरळ आलं नाही हसतंय मग मावशीच कधी वेळ चालत एकदाच येतील 4:30 एफडी करायची का एवढं मस्त ना वासंती आई आली तिला आणाल चाललो मीन ऋत्वी काय मीन ऋत्वी घेऊन येत आहे वासंती आई आज येणार होती बोलतो पोरीच्या घरी येत आहे तर बरं ये आज मस्त बारसा पण आहे तर आली आता तिला घेऊन येते स्टेशनवाली वाटतं चल या आज मस्त बारसा पण आहे बरं आई येणार होती आली कौशी येवायला निघलेली घरा आली फायनली चला करा आता कौशी येणार होती आज आली हा बरा वाटलं काय आलीस तर आज मस्त बरं नाव पण ठेवला नायसा नाव ठेवलं नायसा हा न्यासा किंवा नायसा दोन्यांची एक काहीतरी बोलतो हा येतंय ना बोलता येतंय ना तुला जमतंय ना चला जेवून घे कवापासून बरं माझ्या पोऱ्या बोलवते म्हणा आई 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 तर बरं आता काय नाही बाय किती दिवस झालं गावालाच टाइम भेटत नाही आता लय म्हणा 4-5 दिवस आता माझा दौरा चालतच आहे चला ये परत एकदा मी येते तुरप्याला मला करूस काय बोलतो वियान येतं का आमच्या घरात आलता पहिला आपला कार्यक्रम बघायला हा झोपलेला वियान काय वियान काय कशी ना तो ते आगावंशी माहितीये का सगळा घरांशी आटपला आणि आता आम्ही नाव्याला आलो माणिक टोकान चाललो बिकॉज एक शूट आहे मस्त कोली लुकचा तो करायचा आहे कसला वाईब आहे बघा एक नंबर चला लई दिवसांशी नाव्याला आलो लास्ट टाइम कवाल तर माहितीये का 2 महिना आधी 2 महिना आधी आता मस्त हिरवळ झाली सगळे घर लय भारी वाटतं बघा वाईब आहे फायनली आहे पोचलो ही वाईब बघा एक नंबर बट आहे सगळी घाण झालेली स्ट्रक्शन मुलं सगळी घाण झाली पहिलीची वाईब होती एकदम आधीचा तुम्ही ब्लॉग बघला असेल ना त्यानं काय वाईब होते म्हणजे बघा घारापुरी वगैरेच एकदम आधीचा आता त्यानं दाखवलं असेल मी किंवा नॉर्मल नावेला तो वाला कसली वाईब होती
क्लायंट केव्हा येईल माहिती नाही. आता 5:30 वाजता एकदम सनडाऊन झालंय ना. त्याच्यानंतर फोटो नाही आलं तर फोटोग्राफरला बोलत जाऊ नका गाईज, कारण ते क्लायंट टायमावर आला पाहिजे. तेव्हाच तो परफेक्ट शॉट आणि परफेक्ट टायमिंगमध्ये फोटो काढलेला परफेक्ट फोटो येतात. काय सगळं परफेक्ट होतं. मला 5ला बोलवलेलं, हसते हसती ते 5चं 6:15 झालं. मग थोडासा जो सूर्यबाकी आहे ना तो आता जाणार आहे. मग काय शूट होईल मला काही समजत नाही. नंतर क्लायंटने काही बोलला नाही पाहिजे. एक्सपेक्टेशन माझी अशी होती त्याची होती. बट आताचं वातावरण आहे याच्यामध्ये काय फोटो आलं असतं मी इमॅजिन करते. क्रेझी शिट. नंतर मग टाईम गेलो खपला सीन. आता मी कटालो दिवसभर आवरा दमलोय ना, त्याच्याने आवरा सीन शूटला आलोय. बेकार सीन बेकार. न भूक लागली लय काही खाला ना तैसा झालो. मारताना बोट तो सोडून यखरू नाही 5 किलोची तारी पाहिजे होती पण गलाला काय लागला बघा. गल पटकन माशाचे पक्षाचे यान गुतला तर आता त्याला जवळ घेतला ना सोडतो. डेंजर. नहीं पडली वाटत. हा पडली. छोटी बघा कसली दिसते. हा एक नंबर. कैसा वाटतं फोटोशूट करून आज हा मस्त करते का? मजा येते ना. ओके मस्त मस्त फोटो काढू. आता हे बघ आया याच्यावर बस तू. नाही याच्यावर बस. याच्यावर BTS पाहिजे म्हणून. स्माईल ना. इथं मी सांगेल तेव्हा यस लावली. स्माईल. बघितलं कॅमेऱ्यान. यस ओके. गाईज कसलं फोटो येताना या कसला वातावरण झालंय बघा तुम्ही. एक नंबर सीन. फुल्यांच्या बरोबर भार दिसतंय ना कॅमेरा. छोटीचा फोटो आलं ना लय भारी आलं बिकॉज बट कशी ती छोटी आहे ना तिला एकदम मॉडेल सारख्या पोजून नाही देता येणार. बट जवऱ्या बेसिक आहेत ना तेवढ्याच देव. हा फोटो बघा याला एडिट करायची गरज नाही. आवडत भारी फोटो आलाय छोटीचा. वाली कॅमेऱ्यानं तोरत याने दिसत जेव्हा अपलोड करेल तो क्रेझी. कसा वाटतंय छोटी फोटो हा एक नंबर ना. बघा कसं वाटतं. एडिट करायची गरज नाही. कलर बिलर मस्त एक नंबर असा शूट झाला. मला लईच एक स्पेशल लय आवडला. बट ती छोटी होती त्याच्यामुळे आपण जास्त पोजला फोर्स नाही केला. बट फोटो येतो तो फोटो क्रेझी. जर कोणाला रिक्वायर असेल तर सांगा पटापट शूट करू मस्त.
एक नंबर फोटो आला. आता मी टाकील समजा सोन फोटोग्राफीवर, तिथं तुम्ही चेक करा आणि कसं वाटलं ते कमेंट करून सांगा. तिथंच कमेंट करा. एक नंबर माझ्या आली. परफेक्ट शूट याला म्हणतात शूट. बट काय विषय झाला, ही लेट आली थोडी. आलो ऑर्डरशी मस्त. आता फ्रेश होत आहे न, मस्त फोटो वगैरे एडिट करते न, ब्लॉग इथंच एंड करते. 8:15 वाजलं. माझ्या एनर्जी नाही, डायरेक्ट लवकरच झोपल. सो तुम्हाला जर ब्लॉग आवडला असेल प्लीज लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि इंस्टाग्रामला पण फॉलो करा, लिंक डिस्क्रिप्शनमध्ये. आणि असंच रेग्युलर ब्लॉग येतात आपलं तर फटाफट सबस्क्राईब करून ठेवा ना, सगळ्यांना शेअर करा. बाय बाय. उद्या भेटूया उद्याच्या ब्लॉग.